नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? अभ्यासाला लागले ना? आणि व्यवस्थित सर्व नियोजन करायचं आहे. ठीक आहे. ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे टेस्ट आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर मंडेला तुम्हाला सकाळी 8-9 वाजेला पेपर भेटून जाईल. ठीक आहे. आणि त्या पेपर पण भेटेल आणि त्याच लेक्चरमध्ये मी आणखी बाकीच्या पण त्याच्या कन्सेप्ट वगैरे काही असतील त्या एक्सप्लेन करणार. ठीक आहे. तर मुख्य हेतू आपला हाच आहे यातनं की तुमचा अभ्यास झाला पाहिजे. ठीक आहे. बरेच जण लेक्चर बघताय पण पाहिजे तसा अभ्यास होत नाहीये. ठीक आहे. तर अभ्यास होणं म्हणजे फक्त लिहिणं पण नसतं, ते मनापासून समजून घेणं. आपल्याला एखादी गोष्ट मनापासून ज्यावेळेस करायला आवडते ना, तर ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला कधी थकवा जाणत नाही किंवा कधी आपल्याला त्यासाठी बोर होत नाही. ठीक आहे. तर आता आपण जे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टर आपण टॉपिक स्टार्ट केलाय. तर त्यामध्ये मी काल सांगितल्याप्रमाणे इलॅस्टिसिटी ही प्रॉपर्टीज आपल्याला हा चॅप्टर घेणं आवश्यक आहे. काय आहे इलॅस्टिसिटी? बघा, इलॅस्टिसिटी ही एक मटेरियलची प्रॉपर्टी आहे. जैसे कि मटेरियल में कंडक्टिविटी प्रॉपर्टी होती है. जिस टाइप्स ऑफ मटेरियल में फ्री इलेक्ट्रॉन्स होते हैं उस टाइप्स ऑफ मटेरियल में एक एंड से दूसरे एंड तक करंट का फ्लो होता है, उसको कंडक्टिविटी कहते हैं. ठीक है. उस तरह से मटेरियल में रेजिस्टिविटी होती है, डक्टिलिटी होती है. ठीक है. मेलेबिलिटी होती है. तो उसी तरह से मटेरियल में इलास्टिसिटी भी होती है. और ये जरूरी नहीं है कि इलास्टिसिटी सिर्फ सॉलिड मटेरियल में हो. इलास्टिसिटी सॉलिड मटेरियल में भी होती है. इलास्टिसिटी सेमी सॉलिड मटेरियल में भी होती है. और इलास्टिसिटी ये लिक्विड में भी होती है. और इलास्टिसिटी ये गैसियस में भी होती है. बट उसमें जो मॉलिक्यूल्स है वो एक दूसरे के साथ में बहुत ही डिस्टेंस के साथ रहते हैं, इसलिए हमें वैसे ऑफर्ड नहीं होता है. मगर आप जब थर्मोडायनामिक्स का जो लॉ देखेंगे तो उसमें जो काइनेटिक थ्योरी ऑफ गैसेस है तो उसमें जो मॉलिक्यूल्स है वो परफेक्टली इलास्टिक होते हैं. और मॉलिक्यूल क्या है? गैस के. तो गैस भी परफेक्टली इलास्टिक हुआ है कि नहीं? ठीक है. तो क्या है इलास्टिसिटी? इलास्टिसिटी ये प्रॉपर्टी है मटेरियल की. ये ऐसी प्रॉपर्टी है मटेरियल की कि इस प्रॉपर्टी के चलते हुए मटेरियल के ऊपर अगर हम कोई एक्सटर्नल फोर्स लगाते हैं, मटेरियल के ऊपर अगर कोई हम डिफॉर्मिंग फोर्स लगाते हैं, ठीक है, मटेरियल के ऊपर हम कोई जोर लगाते हैं, कोई स्ट्रेस लगाते हैं, कोई प्रेशर लगाते हैं, तो मटेरियल में चेंजेस तो होने वाला है ऑब्वियसली. ठीक है. मटेरियल में चेंजेस होगा कि नहीं? देखो, अभी ये स्किन है, इसके ऊपर हम फोर्स लगाते हैं तो मटेरियल में चेंज हुआ कि नहीं? साइज और शेप में. तो साइज और शेप में अगर जब चेंज होता है उसको डायमेंशंस कहा जाता है. तो इलास्टिसिटी ये प्रॉपर्टी में मटेरियल के ऊपर एक फोर्स लगाना है हमें, और वो फोर्स लगाने के बाद में मटेरियल की जो एक्चुअल साइज है, एक्चुअल शेप है, डायमेंशंस है, उसमें चेंज हो जाएगा. देखो, जैसे कि हमारे पास एक मटेरियल है, यू नो दैट टाइप ऑफ मटेरियल, रबर बैंड. ठीक है, सर्वांना माहिती है. तो इसकी कुछ शेप है, कुछ साइज है. इसके ऊपर हम एक्सटर्नल फोर्स लगाते हैं तो मटेरियल विल बी स्ट्रेस. मटेरियल कैसा हो गया? स्ट्रेस हो गया. ठीक है. तो क्या हुआ स्ट्रेस होने से? देखो, इनिशियली इतनी उसकी लेंथ है और ये उसका क्रॉस सेक्शनल एरिया है. ठीक है. अभी जब हम उसको एक्सटर्नल फोर्स लगाएंगे, काय लावणार? एक्सटर्नल फोर्स लावणार, तर लेंथ वाढतीये पण एरिया कसा होतोय? कमी. म्हणजे साईज आणि शेप मध्ये बदल होतोय की नाही? आणि सर्वात महत्वाचं, जो काय फोर्स आपण लावलाय तो फोर्स आपण सोडून दिला तर पुन्हा रबर बँड जसा होता तसा आहे का नाही? मग यालाच इलॅस्टिसिटी असं म्हणतात. काय इलॅस्टिसिटी? म्हणजे लवचिकता. काय रे लवचिकता? म्हणजे एखाद्या पदार्थावरती बाह्य बल त्या ठिकाणी प्रयुक्त केल्यानंतर त्या पदार्थाच्या मूळ स्थितीत बदल होतो. आणि तो बदल कशामुळे होतो? तर त्या बाह्य बलामुळे. तो बाह्य बल जर का तुम्ही त्या ठिकाणून काढून टाकला तर पदार्थ आहे त्या मूळ स्थितीत वापस येतो. त्या स्थितीला काय म्हणतात? तर
सॉरी त्या गुणधर्माला, त्या पदार्थाच्या त्या गुणधर्माला काय म्हणतात, लवचिकता असं म्हणतात. तशी आपली स्किन कशी आहे, इलॅस्टिसिटी आहे. ठीक आहे. त्यानंतर रबर कसा आहे, इलॅस्टिक आहे. प्रत्येक मटेरियल हा थोड्याफार प्रमाणात का नाही होत, इलॅस्टिक राहत असतो. जसं आपण एखादा लोखंडाचा बार घेतला, त्याला वाकवलं, तो लगेच वाकतो, तुटतो का नाही, म्हणजे तो कसा आहे, इलॅस्टिक आहे. ठीक आहे. त्यानंतर वाऱ्यामुळे झाडं इकडं तिकडं होत असतात, पण ते लगेच तुटतात का, खूप जास्त वारा असेल, खूप जास्त वादळ असेल तर तुटतील त्या लिमिटच्या वरती गेल्यानंतर. प्रत्येक गोष्ट लिमिट असते ना. आता हे रबर आपण ताणतोय, याला एक लिमिट आहे की नाही. या रबर सारखं रिलेशन असतं. ठीक आहे. या रिलेशनच्या दोन्ही पॉइंटला दोन व्यक्ती असतात आणि रबर म्हणजे त्याच्यातलं रिलेशन आहे. हे ताणल्या जातं, पण एका लिमिट पर्यंत जर का ताणलं आणि मग का जर का सोडून दिलं तर ते जसं आहे तसं होतं. पण त्या लिमिटच्या वरती जर का तुम्ही त्याला ताणत असाल तर ते परफेक्टली पुन्हा तसं होणार नाही जसं आधी होतं. म्हणून लक्षात ठेवा, कधी पण तेवढंच ताणाचं जेवढं इलॅस्टिसिटीची लिमिट आहे. आणि एक आणखी, हे जर का खूप जास्त ब्रेकिंग स्ट्रेस पर्यंत जर का ताणलं, त्याच्यात ब्रेकअप होऊन जातं आणि हा मटेरियल काय होतो, ब्रेकअप होऊन जातो, तुटून जातो. ठीक आहे. याला काय म्हणतात, ओव्हर द इलॅस्टिक लिमिट. आणि जोपर्यंत तुटणार नाही तोपर्यंत काय, अंडर द इलॅस्टिक लिमिट. ठीक आहे. चला मग इलॅस्टिसिटीचे डेफिनेशन लिहून घ्यायची आहे. काय आहे इलॅस्टिसिटी, द प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू. व्हर्च्यूचा अर्थ काय, ही प्रॉपर्टी क्षणिक आहे. परमनंटली जर का तुम्ही या रबरला एखाद्या वस्तूला लावून ठेवलं, परमनंटली, समजा आपण याला काय केलं, ठीक आहे, हे क्यूब आहे आपल्याकडे, परमनंटली या क्यूबला आपण जर का लावून ठेवलं, एक दिवस 2 दिवस काही होणार नाही. पण जर 1 वर्षानंतर जर तुम्ही त्याला या रबरला रिमूव्ह करताय तर त्याला तशीच साईज प्राप्त झालेली असणार आहे. म्हणजे इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी व्हर्च्युअल असते. व्हर्च्युअल म्हणजे काही लिमिटसाठी. ठीक आहे. त्याला तुम्ही परमनंटली इलॅस्टिक म्हणून वापरू शकत नाही, म्हणून व्हर्च्यू वापरले का. व्हर्च्यूचा अर्थ काय असतो, क्षणिक. ठीक आहे. हे सर्व जे काय रूप रंग, हे सगळा हेअरस्टाईल, हे सगळा मेकअप, हे ते सर्व व्हर्च्युअल आहे. ठीक आहे. क्षणिक आहे, काही दिवसासाठी आहे. ठीक आहे. हे कमी होऊन जाणार आहे. पण तुमच्याकडे जे काय नॉलेज आहे, तुमच्याकडे जे काय स्किल आहे, ठीक आहे, तुमच्याकडे जे काय गट्स आहे, ठीक आहे, ह्या परमनंटली राहणार आहे आयुष्यभर. हा. सो प्रॉपर्टी बाय द व्हर्च्यू ऑफ विच मटेरियल बॉडीज regain their original dimensions after the removal of deforming force. काय सांगितलं त्यांनी, की एखाद्या बॉडीला तुम्ही स्ट्रेस केलं म्हणजे डिफॉर्मिंग फोर्स लावलाय आणि त्या डिफॉर्मिंग फोर्समुळे त्या बॉडीचा साईज आणि शेप चेंज झाला की नाही, चेंज दिसतोय ना, दिसायलाच पाहिजे. आणि जर का तुम्ही या फोर्सला रिमूव्ह करून टाकलं तर ती बॉडी पुन्हा जशी होती तशी झाली की नाही, मग त्याला काय म्हणायचं, रिअगेन्स. काय, रिअगेन्स देअर ओरिजिनल डायमेन्शन. डायमेन्शन म्हणजे काय, साईज ऑफ शेप किंवा दोन्ही पण. आफ्टर द रिमूव्हल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स इज कॉल्ड. त्या प्रॉपर्टीला काय म्हणणार रे, इलॅस्टिसिटी. आणि ती प्रॉपर्टी ऑफर करतो अशा टाईपच्या मटेरियलला काय म्हणणार, इलॅस्टिक मटेरियल. इलॅस्टिक प्रॉपर्टी जो ऑफर करतो त्याला काय म्हणणार, इलॅस्टिक मटेरियल. समजलं नक्की. ठीक आहे. मग याचे एक्झाम्पल काय आहे, रबर, ठीक आहे, स्टील, हे सुद्धा त्याचे काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत. चला सेकंड वन डेफिनेशन समजून घेऊ आपण, प्लास्टिसिटी. काय आहे प्लास्टिसिटी, ही पण एक प्रॉपर्टी आहे. प्लास्टिसिटी is the properties of a materials to undergo a permanent deformation
function even after removal of external deforming force. ठीक आहे, दिसतंय बोर्डवरती, दिसत नसेल तर रीड करून सांगतो. प्लास्टिसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल टू अंडरगो अ परमनंट डिफॉर्मेशन इवन आफ्टर रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स. ठीक आहे, बघा याचे एक्झाम्पल्स घेऊया आपण, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. प्लास्टिसिटी म्हणजे काय, इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल टू अंडरगो परमनंट डिफॉर्मेशन इव्हन आफ्टर रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स. म्हणजे ही सुद्धा एक मटेरियलची प्रॉपर्टी आहे आणि ह्या प्रॉपर्टी मध्ये तुम्ही जो काय एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स आहे, मी च्युंगम बघायला गेलो होतो पण ते नाही सापडते मला. ठीक आहे, तर ते एक्झाम्पल आपण घेऊ शकतो किंवा मग तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्झाम्पल माहिती असेल ते म्हणजे काय, पीठ. ठीक आहे, पोळी करण्यासाठी पीठ मळतात ना, पीठ मळलं तुम्ही आणि पोळी करताय. आता पोळी करताय म्हणजे ते काय होणार आहे, साईज आणि शेप मध्ये डिफॉर्मिंग फोर्स लावल्यामुळे. ठीक आहे, डिफॉर्मिंग फोर्स अप्लाइंग बाय द बेलणं. ठीक आहे, आणि पोळी विल बी डिफॉर्मिंग. काय होतीये, डिफॉर्मिंग होतीये. आणि तुम्ही ते लाटणं सुटून दिलं तर पोळी अशी पुन्हा वापस गोल होऊन जाते, घेऊन त्याचा उंडा होऊन जातो वापस, नाही होत ना. ती जेवढी गोल केली तुम्ही ती तशीच राहील ना. म्हणजे ती काय झाली, परमनंट सेटअप झाली. काय झाली, परमनंट सेटअप झाली. ठीक आहे, जसं की सिमेंट काढलं तुम्ही आणि सिमेंट एखाद्या ठिकाणी तुम्ही प्रेस करून दिलं तसंच परमनंट सेटअप होऊन जातं. क्ले, माती. ठीक आहे, याला काय म्हणतात, प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटीमुळे काय होतं, मटेरियलचं डिफॉर्मिंग तर करता येतं पण वापस त्याला ऍक्च्युअल रिअल जी काय ओरिजिनल साईज आहे आणि शेप आहे त्यात आणता येत नाही. कॉमन एक्झाम्पल आहे की इलॅस्टिसिटी म्हणजे अशी प्रॉपर्टी जी पुन्हा जशी होती तशी होऊन जाते. ठीक आहे, आणि प्लास्टिसिटी म्हणजे एकदा का जर बदल केला तर चेंज होणार नाही, शक्य नाही, होणार नाही, नाही, नाहीच. ठीक आहे, इलॅस्टिसिटी चेंज होऊ शकतो, तुमच्या मनात आली प्रॉपर्टी बदलली. ठीक आहे, प्लास्टिसिटी ये परमानेंट है, एक बार हो जाए तो दुनिया की कोई ताकत उसको चेंज नहीं कर सकती. ठीक आहे, तर आता बघा इलॅस्टिसिटी आणि प्लास्टिसिटी मधला फरक कळाला. बाकी चॅप्टरच्या बाहेर नका जाऊ, नाही तर बाकी दुसरा आणखी काही विचार करत बसशाल, कारण आपले विद्यार्थी खूपच हुशार आहे. ठीक आहे, समजलं इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी काय, मटेरियलला आपण डिफॉर्मिंग फोर्स लावला, सोडून दिलं, जैसे ते वैसे. ठीक आहे, पोळी घेतली, पोळीचा उंडा गोल गोल केला आपण आणि त्याला जर असाच केला आपण त्याची साईज वाढत जाते, सोडून दिल्यानंतर तो तसा आहे तसाच राहतो की नाही, त्याला म्हणायचं प्लास्टिसिटी. काय म्हणायचं, प्लास्टिसिटी. समजलं इथपर्यंत. आता बघा ह्या चॅप्टर मध्ये काय काय असणार आहे. हे डिफॉर्मिंग का होतं, कारण त्याच्यावर आपण स्ट्रेस लावतो. हा शब्द ऐकायला सांगा तुम्ही, स्ट्रेस. स्वतः पण मी खूप स्ट्रेस मध्ये ग हल्ली. काय स्ट्रेस मध्ये, काय सगळ्यात तुम्हाला काय ताण आहे बरं स्ट्रेस मध्ये राहायला. मस्त खायचं प्यायचं, आयुष करायची, अभ्यास करायचा, एन्जॉय करायचं, सॉन्ग ऐकायचे, बरोबर आहे, गप्पा टप्पा मारायच्या घरच्यांसोबत. उगाच असं उगा बधी सारखं बसून राहतात घरामध्ये, काही जण बोलत नाही कोणाला, काही नाही, त्या मोबाईल मध्येच डोकं घालून बसणार. ठीक आहे, अभ्यासासाठी युज करा मोबाईल, पण मग बाकीच्या वेळात तुम्ही घरात वेळ देऊ शकतात, फॅमिली मेंबर सोबत बोलू शकतात, बाहेर थोडं बारीक तिकडे फिरायला जाऊ शकतात. असंच नाही ना की लॉकडाऊन झाला तुम्ही लॉकडाऊनच्या अगोदर एकदम एक दिवस तुमचा पॅरिसला, एक दिवस लंडनला, सुबह का खाना लंडन में, तो दोपहर का खाना पॅरिस में, तो शाम का खाना कुठं तरी इटली मध्ये. असं नव्हतं तुमचं काही, जे होतं तेच होतं ना. तुम्हाला लॉकडाऊनने काय फरक पडला, काही नाही पडला ना. फक्त काय अभ्यास बंद आहे, तो ऑनलाईन चालू आहे ना, तो ऑफलाईन सुद्धा करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे, नोट्सचा मी काल बोललो होतो तर खूप चांगला प्रतिसाद भेटतोय. ठीक आहे, मी कॉलिंग करतोय,
आणि काही जणांच्या फीस पण जमा होत आहे आणि प्रतिसाद म्हणजे 100% सर्वांना त्या नोट्स घ्यावाच लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाहीये. ठीक आहे, तुम्ही कंपल्शन समजा हवं तर. ठीक आहे. आणि आता कम्प्लिटली या पुढच्या 8 दिवसच नाही, नेहमी आता रेग्युलर माझी क्रॅश कोर्सची पूर्ण जबाबदारी संपली. आता पूर्ण टार्गेट एक तुमचीच बॅच आहे. ठीक आहे, प्रत्येकाचा होमवर्क मला आला पाहिजे. मी प्रत्येकाच्या घरी कॉल करणार आहे. कॉल केल्यानंतर 2 व्यक्तीसोबत बोलणार आहे, तुमच्या पॅरेंट्स सोबत आणि तुमच्या स्वतःसोबत सुद्धा. ठीक आहे, तर आता सांभाळून राहा. आता सर्जिकल स्ट्राईक होऊ शकते. ठीक आहे, काय एकासाठी घेतो आपण स्ट्रेससाठी. हे बघा, याला आपण फोर्स लावतो म्हणजे ताणतं की नाही, याला म्हणायचं स्ट्रेस. काय म्हणायचं? स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे ताण. स्ट्रेस मध्ये असतो फोर्स, आणि स्ट्रेस कशावर डिपेंड असतो? फोर्स वरती डायरेक्टली प्रोपोर्शनल. जेवढा फोर्स तेवढा स्ट्रेस, जेवढा फोर्स तेवढा स्ट्रेस, जेवढा स्ट्रेस तेवढा फोर्स. आणि स्ट्रेस इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो एरियावरती. आता एक रबर बँड आहे, तुम्ही इझिली याला ओढतोय, बरोबर आहे की नाही? आता आणखीन आपण एक रबर बँड घेऊ. हे रबर असता, रब्बल नाही. काय? रबर. रबल म्हणजे दगड. आता 2 घेतले, आता एरिया वाढला की नाही रे? आता थोडा स्ट्रेस जास्त द्यावा लागतोय. जास्त द्यावा लागतोय की नाही? आणखीन एक घेऊ आपण. एरिया वाढला, एरिया हा वाढतोय ना, म्हणजे आता आणखीन स्ट्रेस जास्त द्यावा लागतोय. म्हणजे एरिया वाढला की स्ट्रेस कमी होत जातो, तसा आपण फोर्स जास्त द्यावा लागतो. म्हणजे स्ट्रेस इक्वल टू काय सूत्र भेटतंय? कुठं गेलं ते? गॉगल काढून ठेवला असं. Force per unit area. Stress is nothing but the force per unit area. बोला, फोर्स युनिट न्यूटन, एरियाचं मीटर स्क्वेअर. आज घ्यायचं ना मला स्ट्रेस, पण जरा बोलता बोलता होऊन गेली क्वांटिटी. काय? स्ट्रेस. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. ठीक आहे, व्यवस्थित अभ्यास करा. काही अडचण असेल तर विचारत चला. ठीक आहे, गुंगून बसू नका. बाकीच्या सर्व विषयाचं कळतंय ना, नाही तर ते पण सांगत चला. फिजिक्स शिकवतोय मी स्वतः, समजतंय. केमिस्ट्री पवार सर शिकवत आहे, समजतंय. अल्कोहोल संपत नाही तुमचं. किती दिवस चालतं रे तुमचं अल्कोहोल? उठांचं अल्कोहोल मधनं. आधी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झालं होतं, त्यानंतर आता अल्कोहोल फिनॉल इथर चालू केमिस्ट्रीमध्ये. मला असं वाटतं मॅथमॅटिक्स मध्ये अगोदर 2 टॉपिक गरड सरने घेतलेले, त्यानंतर LPP मॅडम घेत आहे. आणखीन बायोलॉजीचं तर काय, जंगले बाबाचं एकच चॅप्टर चालू आहे. 44 का 45 लेक्चर झाले म्हणतात. ठीक आहे, पण ते खूप डिटेल्स मध्ये शिकवत आहे, कारण की कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये खूप साऱ्या सिस्टीम, बॉडी रिलेटेड अॅनाटॉमी पूर्ण डिस्कस करून कंट्रोल कोऑर्डिनेशन घेत आहे. ठीक आहे, मी पण त्याला तशी मुभा का दिली? कारण की तुमच्या सर्व बेसिक कन्सेप्ट काय झालं, सध्या आम्ही क्रॅश कोर्सला शिकवतोय ना, तर क्रॅश कोर्स शिकवत असताना नीट JEEच्या कन्सेप्ट आत्ताच रिसेंटली आम्ही काय करतो, रिव्ह्यू करतोय. आणि त्यामुळे तुमच्या बोर्डमध्ये सुद्धा आम्ही त्या कन्सेप्ट आवर्जून सांगतोय प्रत्येक गोष्टीच्या. ठीक आहे, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. फक्त तुम्ही इमानदारीने अभ्यास करा. कोणासोबत इमानदारीने नको वागू, कोणासोबतच नाही, पण स्वतःच्या मनासोबत इमानदारीने वागा. मनाला प्रश्न विचारा, मी खरंच किती अभ्यास करतोय? दररोज मला जगाला भेटतंय, निसर्ग मला जगाला देतोय, आईवडील मला काय म्हणतात ते पालन पोषण करताय, अन्न जेवण वगैरे खूप घालताय, पालन पोषण करताय, सर्व गोष्टी करताय, शिक्षक शिकवताय, आणि आपण काय करतोय? आपण काहीतरी केलं पाहिजे का नाही? तुम्ही म्हणशाल सर मग काहीतरी म्हणजे मग लग्न करतो. लग्न नाही, गाढवा. अगोदर चांगलं शिक्षण घ्या. ठीक आहे, बाकीचं नंतर.